मार्केट विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, बँक निफ्टी, गोल्ड ॲनालिसिस कशाप्रकारे आपण त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो आणि जो इव्हेंट होता फेडचा त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो आहे मार्केटमध्ये, कशाप्रकारे आपला मूवमेंट बघायला भेटेल. तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओ कुठं पण आवडला तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. आणि जर का तुम्ही चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण युवा डायरेक्टली आपलं जे फ्युचर्स आहेत ओके इंडायसेस फ्युचर याच्यावरती आलो. आता इथं आपला फेडचा इंटरेस्ट काय आला होता, तर फेडचा जो रेट कटचा डिसिजन होता, रेट हाईक ॲक्च्युली काही जण म्हणत होते की रेट हाईक करायला पाहिजे, रेट हाईक यायला पाहिजे. पण सध्या तरी फेडनं रेट हाईकबद्दल काही डिस्कशन केलं नाही आहे. सप्टेंबर महिन्यात ठरवतो बोलले आणि सध्या मार्केट त्याला पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं आहे बिकॉज रेट हाईक झाला नाही आहे. रेट कट होण्यापेक्षा रेट हाईक झालं नाही ते चांगलं वाटलं मार्केटला. त्यामुळे मार्केट थोडंसं होल्ड करते वरच्या साईडला, ठीक आहे. आणि मे बी सप्टेंबर महिन्यामध्ये परत एक डिसिजन होईल ओके. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे इन्फ्लेशन डेटा येणार आहे, CPI इन्फ्लेशन डेटा आहे ना, त्याच्यावरती ते लोक डिस्कस होईल. तर नेक्स्ट इव्हेंट आहे 12 तारखेला, 12 ऑगस्टच्या आसपास एक नेक्स्ट इव्हेंट आहे. तर तो इम्पॉर्टंट राहील आणि त्याच्या प्रकारे आपल्याला बाकीच्या ठिकाणी गोल्ड असेल, डॉलर इंडेक्स असेल, त्याच्यामध्ये आपल्याला मुवमेंट बघायला भेटू शकते. तर सध्या इंडायसेस फ्युचरसाठी आपल्याला पॉझिटिव्ह बघायला भेटते, ग्रीनमध्ये बघायला भेटते. आणि विक्स कूल झाला आहे बिकॉज जे माहोल होता खराब माहोल, म्हणजे की रेट हाईक करतीलचा जो खराब गोष्ट होती तर ती मार्केटला आवडली आणि त्याच्यामुळे रेट हाईक तर होणार नाही आहे. तर त्या गोष्टी दृष्टिकोनातून मार्केट त्याला प्राइसिंग करत चाललं आहे. आता ह्याच्यामध्ये हे बघणं गरजेचं आहे की आपलं जे आपली निफ्टी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे डॉलर इंडेक्स तर खूप चांगला पडला ओके, 100च्या खाली आला आहे. 101, 102, 101च्या आसपास काहीतरी होता. तर 100च्या खाली आला, हे थोडंसं चांगली गोष्ट असते ओके इमर्जिंग मार्केटसाठी आणि गोल्ड चेनसाठी. तर ते एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर जर का विक्स बघायला गेलं तर विक्समध्ये आपला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये डाऊन साईड मोमेंटम दिसते. हे आपल्याला सांगतं की वरच्या साईडला US मार्केट स्टेबल होत चाललं आहे. बाकीचं जे ग्लोबल इंडायसेस, ग्लोबल मार्केट आहेत, ते पण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वर्कआउट करत आहेत. तर बऱ्यापैकी इंडायसेस सगळे पॉझिटिव्ह आहेत. आणि जर का आपण डायरेक्टली इथं आलो, स्टेप बाय स्टेप आपण ॲनालिसिस करायला जाऊया. सुरुवात करू आपण क्रूडनी. क्रूड जर का आपण बघायला गेलो, क्रूड थोडंसं साईडवे टू बेरिश दिसत आहे याच्यामध्ये ओके. जसं आपण डिस्कस केलं होतं की इथून एक अपसाईड पंप येऊ शकतो आणि त्यानंतर हे एक रेजिस्टन्स आणि सेकंड रेजिस्टन्स इथं आहेत 90च्या आसपास आहे. तर इथे ते रेजिस्टन्स प्लेस करते आणि कन्सॉल्टेशन नंतर सपोज जरी हे वरती जरी तुटला तर इथं गॅप फिलिंग होऊ शकते आणि इथून ते परत डाऊन साईडला पुलबॅक मारू शकते. तर हे थोडंसं कन्सॉल्टेशन फेजमध्ये जाऊ शकतं किंवा कन्सॉल्टेशन जरी पॉझिटिव्ह जरी गेला तर त्याला पहिल्यांदा 87चं लेवल ब्रेकआउट करायला पाहिजे. ब्रेकआउट जर का झाला तर 89च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 89 ते 90च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 91च्या आसपास. आणि इथून एक डाऊन साईडला पुलबॅक यायचे चान्सेस जास्त दिसतात. तर थोडंसं कन्सॉल्टेशन करून डाऊनला येईल असं एक्सपेक्टेशन आहे किंवा कन्सॉल्टेशन करू शकते हे एक्सपेक्टेशन आहे. तर क्रूड थोडंसं डाऊन व्हायला लागला आहे. अननेसरी काहीतरी इव्हेंट आला, न्यूज आली तर हे रिॲक्ट होईल. अदरवाईज बऱ्यापैकी ते कन्सॉल्टेशन होऊन डाऊन साईडला जायचं प्लॅनिंग चालू आहे ओके क्रूडमध्ये. तसा चार्ट आपल्याला दिसतो आहे. सेकंड डॉलर इंडेक्स बघायला गेलं तर डॉलर इंडेक्समध्ये आपण डिस्कस केलं होतं की ते कन्सॉल्टेशन चालू आहे आणि हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हे पण त्याचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. आता इथं जर का आपण थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमला बघायला गेलो तर इथं मल्टिपल अटेम्प्टमध्ये जे आपलं चालू होतं, म्हणजे की खूप दिवसानंतर याच्यामध्ये एक ब्रेकआउट बघायला भेटला होता. अगेन रिट्रेस करून अपसाईड जायचं प्लॅनिंग चालू होतं. पण आता इथं प्रॉपर याच्यामध्ये एक चेंज ऑफ कॅरेक्टर बनलं आहे आणि त्यानंतर हे डाऊन साईडला क्लिअर कट दिसतं आहे. आता हे काय एवढं फॉलो झालं बिकॉज फेडमध्ये जे रेट कट करणार होते, रेट हाईक करणार होते, तर ते रेट हाईक तर झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित हे डॉलर इंडेक्स पडला आणि जे की सगळ्यांना भीती होती की रेट हाईक करते, रेट हाईक करते, तर ते सध्या तरी झालं नाही. त्याच्यामुळे हे कूल होत चाललं आहे. आता बघूया की ह्याच्यामध्ये कशाप्रकारे हे रिॲक्ट करेल. नेक्स्ट त्याचा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो समथिंग ह्या एरियाच्या आसपास येतो आहे, जो की 99 ओके 99.72 ओके. इथून ते ऑलमोस्ट 99.056 ह्या रेंजमध्ये त्याला सपोर्ट लागू शकतो एखाद्या वेळेस. पण थोडंसं स्ट्रक्चर निगेटिव्ह झाला, त्याच्यामुळे थोडंसं निगेटिव्ह टू साईडवे व्हायचे चान्सेस जास्त दिसतात आपल्याला डॉलर इंडेक्समध्ये. आणि डॉलर इंडेक्स एवढा पडल्यामुळं आपल्याला आपण गोल्ड असेल, सिल्वर असेल, जे आपलं मेटल सेक्टर आहे, मेटल कमोडिटीवाला जे सेगमेंट आहे ना, तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारे ग्रीनरी बघायला भेटते ओके. तर हे सिम्पल आहे आणि हे जेवढं कूल होईल तेवढं मार्केटसाठी पण चांगलं आहे, आपल्या मार्केटसाठी पण चांगलं आहे. तर त्यानंतर जर का आपण गोल्डमध्ये बघायला गेलो तर गोल्डमध्ये सिम्पल प्राईस ॲक्शन बनत चाललं आहे. आता इथं जर का आपण बघायला गेलो तर डॉलर इंडेक्स खूप खतरनाक पडला आहे, पण गोल्ड त्या स्पीडमध्ये राईज झालं नाही आहे. तर ह्याचं रिझन काय असू शकतं असं मला वाटतं की डॉलर इंडेक्स जरी पडला असेल पण गोल्डमध्ये आपल्याला स्पाईक बघायला भेटत नाही आहे.
कारण की रेट कट नाही झाला. ओके. तर रेट कट झाला असता तर इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे रिॲक्शन बघायला भेटली असती. कारण की इथे कन्सॉलिडेशन चांगल्या प्रकारे चालू आहे. तर कन्सॉलिडेशन चांगल्या प्रकारे चालू आहे. रेट कट चुकून जर का झाला असेल तर तुम्हाला चांगली मूव्हमेंट अपसाईडला बघायला भेटली असते. आता आपला प्लॅन काय असू शकतो, माझा प्लॅन काय असू शकतो याच्यामध्ये, तर सिम्पल जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर काल पण आपण डिस्कस केलं होतं. ओके. की इथं जर का फेक ब्रेकडाऊन जर का झाला तर त्यानंतर आपल्याला एक रिव्हर्सल बघायला भेटेल आणि ह्याच्यावरती जर का निघाला आणि ते इथंपर्यंत स्कॅल्पिंग होऊ शकते. तर दोन्ही पण याच्यामध्ये झालं. आता जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये सिम्पल दोन गोष्टी आहेत, जे की 41-30 आसपास एक रेजिस्टन्स आहे. जर का हा फुटला तर कमीत कमी 41-55-58पर्यंत एक्सपेक्टेशन आहे. जर का हे रेंज जर का फोडली 41-32च्या वरती सस्टेन राहिला तर ॲटलिस्ट 41-60पर्यंत एखाद्या वेळेस स्कॅल्पिंग ह्याच्यामध्ये होऊ शकतं. सेकंड जो यायला लागला आहे इलाका तो म्हणजे काय, की सपोज जर का त्यानं हे एरिया जर का तोडला आणि वरती सस्टेन राहिला तर नेक्स्ट डायरेक्टली 42च्या आसपास ह्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसतोय. जर इथं जर का आपल्याला कुठल्या प्रकारे फेक रेकॉर्ड बघायला भेटला तर माझ्यासाठी याच्यामध्ये एक डाऊन साईडला एक स्कॅल्पिंग होऊ शकते. ना की असं म्हणतं की इथून डाऊन येईल. स्कॅल्पिंगसाठी इथं चांगला एरिया बनतो जो की 42 ते 42-25च्या आसपास जर फेक ब्रेकआउट झाला तर. ठीक आहे. आणि माझ्यासाठी दोन प्लॅन आहेत. सध्या इथल्या प्लॅनपेक्षा मला हे प्लॅन बेटर वाटतं आहे. जर 42-27-25च्या आसपास फेक ब्रेकआउट दिसला तर इथं आपण डाऊन साईडचा प्लॅन करू शकतो. आणि त्यानंतरनं सपोज 41-20 पासून 41-30 हा एरिया त्यासाठी परत सपोर्टचं काम करेल. ह्याच्यामध्ये जर का आपल्याला परत जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं किंवा ह्या ब्ल्यू लाईनला ट्रेंड लाईनला जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं तर ह्या दोन्ही ठिकाणी रिव्हर्सल मी प्लॅन करू शकतो. ठीक आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये डिस्कस केल्या आहेत, की जर ह्याच्या जर आपल्याला फेक ब्रेकआउट दिसला डायरेक्टली डोळे बंद करून जाऊ नका. जर का फेक ब्रेकआउट दिसला तर मी रिव्हर्सल प्लॅन करणार आहे. आणि जर का इथं त्याला मला रिव्हर्सल दिसला ह्या एरियामध्ये ब्रेकआउट झाला आणि त्यानंतर हा असा डाऊन साईडला आला, इकडं कुठेतरी रिव्हर्सल दिसला इथं किंवा इथं, तर इथून माझ्यासाठी एक रिव्हर्सल प्लॅन चालू आहे. तर हा माझा व्ह्यू आहे गोल्डसाठी आणि सिल्वरसाठी पण सिमिलर राहू शकतं. ठीक आहे. तर हे व्ह्यू आहे. आणि चुकून जर का इथूनच खाली आला असं वाटत नाही, पण जर का आला तर वर्स्ट टू वर्स्ट काय होऊ शकतं, तर हा आपला आणि हा आपला रिव्हर्सल एरिया ऑलरेडी आहे. तर इथं ब्ल्यू लाईन ट्रेंड लाईनचं वर्क करते. तर ह्या एरियामध्ये किंवा ह्या एरियामध्ये रिव्हर्सल दिसला तर इथं पण मी बाईंगचा विचार करू शकतो. ठीक आहे. आणि हे सगळे पोझिशनल व्ह्यू आहेत, ना की ह्याच्यामध्ये लिव्हरेज. मॅक्सिमम लिव्हरेज तुम्ही 8x घेऊ शकता. 5 to 8x लिव्हरेज मॅक्सिमम घेऊ शकता. अननेसरी जास्त लिव्हरेज घेऊन स्कॅल्पिंगच्या नादाला लागू नका. याच्यामध्ये पिप्पा पिप्पी ओके 5 पिप 10 पिप्स हे असलं नाही करायचं. ह्याचा जास्त उपयोग होत नाही. क्वांटिटी कमी ठेवून जर पॉईंट जास्त घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे रिस्क मॅनेज होऊ शकते. अदरवाईज प्रॉब्लेम येऊ शकतात. तर गोल्डसाठी आपण डिस्कस केलं आहे. त्यानंतर सिल्वरमध्ये ऑलमोस्ट ब्रेकआउट दिसत आहे. बट स्टील सस्टेन व्हायला पाहिजे. ह्याच्यामध्ये बघायला गेलो आपण तर 59,000 सायकोलॉजिकल नंबर पण आहे आणि ह्या ठिकाणी त्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स पण दिसतो आहे. तर इथून जर का फुटला इथंपर्यंत एक्सपेक्टेशन आहे. अगेन इथून जर का डाऊन आला रिव्हर्सल जर का ह्या ट्रेंड लाईनचा पास रिव्हर्सल दिसला परत मला, तर मी इकडं प्लॅन करू शकतो रॅदर दॅन आत्ता. ओके. ब्रेकआउट नंतर सपोज वरती आला आणि रिट्रेसमेंटला पुलबॅकला खाली आला तर इथं रिव्हर्सल जर का दिसला तर इथं मी प्लॅन करू शकतो. आणि समथिंग 59,040 आणि सेकंड टार्गेट राहील 59,400च्या आसपास. ठीक आहे. तर हे दोन लेवल आहेत सिल्वरसाठी. त्यानंतरनं BTC इथेरियम जेवढं पण आहे ओके हे सगळं आपल्याला थोडंसं रेंज बाउंड बघायला भेटतं. जसं आपण हे ट्रेंड लाईन मार्किंग केले होते. इथून डाऊन साईडला आला, ह्या ट्रेंड लाईनला रिव्हर्सल गेला, अगेन ट्रेंड लाईन रिस्पेक्ट देऊन अगेन थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला आता हायर लो बनत चालले. तर इथं मी थोडंसं वेट करेन. हा जो एरिया 65,700 वरचा काही सस्टेन राहिला तर मग ह्याच्यामध्ये मी ब्रेकआउट प्लॅन करू शकते. जर का ह्याच्यावर सस्टेन राहिला तर डायरेक्टली घुसणार नाही. ब्रेकआउट देऊन रिट्रेसमेंट झाला, रिव्हर्सल दिसला तर मी विचार करणं, अदरवाईज सोडून देईन. ठीक आहे. तर हा इथं प्लॅन आहे. आणि सपोज जर का डायरेक्टली गेला तर हा एरिया जो आहे 68,000च्या आसपास जर फेक ब्रेकआउट दिसला तर इथून डाऊन साईडचा व्ह्यू क्लिअर दिसतो. त्यानंतर सपोज जर का चुकून खालती आला तर मग 64,000 पासून 63,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ओके. तर ह्या एरियामध्ये जर का मला रिव्हर्सल दिसला तर इथं मी पण प्लॅन करू शकतो. हे झाले आपले BTCचा व्ह्यू. आता आपण बघूया इथेरियममध्ये काय चालू आहे. तर इथेरियममध्ये जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर इथेरियम थोडंसं हॉल्ड करते. कन्सॉलिडेशन फेज चालू आहे आणि ही वरती सस्टेन राहिला आहे, चांगली गोष्ट आहे. पण दोघांच्या मध्ये मग कन्फ्युजन कंडिशनमध्ये आहे. बेस्ट एरिया राहील जो की समथिंग जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर इथून एक ट्रेंड लाईन आपल्याला दिसते जी की समथिंग अशी काहीतरी यायली आणि
1825 पासून 1770 हे जे रेंज आहे ही स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इकडं जर का मला दिसला, ह्या साईडला जर का मला रिव्हर्सल दिसला, तर मी इथं रिव्हर्सल प्लॅन करेन. सेकंड थिंग इथे येते, जे म्हणजे हा एक आपल्याला एक सपोर्ट दिसत आहे, जे की इथं हॉल्ट करतोय तो, पण इथं ते कसं राहील ते सांगता येणार नाही आहे. बट मल्टिपल सपोर्ट झालेत, तुटू पण शकते. बट इथं थोडंसं रिस्की राहील. ओके, जर का 10-20% ॲड करायचं असेल तर ह्या ठिकाणी प्लॅन करता येईल. बट वेट करेन की ह्या ठिकाणी जर का आला रिव्हर्सल दिसला, तर इथं मी प्लॅन करायचा विचार करेन. सध्या तर आपल्याला गोल्डमध्ये आणि सिल्वरमध्ये अपॉर्च्युनिटी दिसत आहेत, तर BTCमध्ये पण दिसत आहेत. आणि इथेरियम थोडंसं साईडवे कन्सॉल्टेशन चालू आहे, तर इथेरियमसाठी लेवल त्याच एरियातील इथं जर का आला तर 10-20% रिस्क घेऊ शकतो. अदरवाईज बेटर टू ह्या साईडला सेफ एरिया राहिला आहे. त्यानंतर सोलाना बघायला गेलं तर सोलानामध्ये इथं एक आपला डायव्हर्जन बघायला भेटायला आहे. ओके, ह्या ठिकाणी एक डायव्हर्जन बघायला भेटायला आहे, बट इथं लगेच स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, रिस्क रिवॉर्ड नाही आहे, त्यामुळे मी थोडंसं वेट करतो आहे. सोलानामध्ये सिम्पल एकतर 80च्या वर जर काही सस्टेन राहिला, ओके, 80च्या वर ब्रेकआउट देऊन परत डाऊनला सस्टेन राहिला, असं काहीतरी फॉर एक्झाम्पल असं काहीतरी मोमेंटम आली, तर याच्यावरती विचार करता येऊ शकतो. किंवा बेटर टू ह्या ठिकाणी जर काही तर ब्रेकआउट देऊन सस्टेन राहिला रिव्हर्सल, तर ह्या ठिकाणी जर का रिव्हर्सल दिसले तर इकडं प्लॅन करायला बेटर राहील कम्पेअर टू इथं. इथं ते कन्सॉल्टेशन फेजमध्ये पण जाऊ शकतो आहे. ओके, हे दोन्ही पण होऊ शकतं किंवा इथं रेजिस्टन्स होऊन परत डाऊन साईडला येऊ पण शकतं आहे. तर थोडंसं इथं वेट अँड वॉच राहील, वेट अँड वॉचचं एक्सपेक्टेशन आहे. तर ह्या ठिकाणी बेटर टू अपसाईडला जर का ब्रेकआउट आणि रिट्रेसमेंट झाली तरच इथं विचार करून, अदरवाईज इथं थोडंसं वेट आणि वॉच चालू आहे. आता पण येऊया थोडंसं डाउजोन डाउजोन कन्सॉल्टेशन टू डाऊन सॉल्टेशन फेज दिसतं आहे. त्यानंतर नॅसडॅक नॅसडॅकमध्ये पण इथं सपोर्ट होता, सपोर्ट पुलबॅक घेऊन दोघं पण कन्सॉल्टेशन फेजमध्ये आहे. तर जास्त रेट कट जर का झाला असतं तर हे सगळीकडे आपल्याला तुम्हाला चांगला इम्पॅक्ट बघायला भेटला असता, बट रेट कट तेवढे झाले नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं इश्यूज बघायला भेटतात. इथेरियम सोलाना थोडंसं कन्सॉल्टेशन फेजमध्ये आहे, तिथं थोडंसं वेट अँड वॉचचं प्लॅनिंग आहे दोन्हीमध्ये. इथेरियममध्ये ॲटलिस्ट या ठिकाणी विचार करता येईल, बट सोलाना थोडंसं कन्फ्युजन आहे. आणि सोलाना थोडंसं प्राईस ॲक्शन मला थोडंसं जास्त सॅडवे वाटतं आहे. ओके, तर हे थोडंसं मला जास्त प्राईस ॲक्शन सॅडवे दिसत आहे, त्याच्यामुळे मी इथं थोडंसं रिस्क कमी घेतलेली बरं राहील. ठीक आहे, तर हे ट्रेंड लाईन आहे. इथं जास्तीत जास्त रेजिस्टन्स करून जर का परत डाऊन साईडला आला, ओके, म्हणजे समथिंग असं काहीतरी ना केला, इमॅजिन की हे वाला इथून अपसाईड मोमेंटम गेला, या ठिकाणी कुठं रेजिस्टन्स करून परत खाली आला, तर इकडं मला बाईंगचा विचार करता येईल जर रिव्हर्सल दिसलं तर. अदरवाईज सोडून देईन, बिकॉज इथं मल्टिपल रेजिस्टन्स धडकला आहे आणि जर काही इथं ब्रेक वरती जाऊन खाली आला आणि तर जर का रिव्हर्सल दिसला तर एक्सपेक्टेशन ठेवू शकतो की अपसाईडला जाऊ शकतो आहे. सेफ लिक्विडेशन बिलो 66-66च्या आसपास सेफ लिक्विडेशन याचं राहू शकतं आहे, पण लई लांब आहे. ओके, तर हे वाला व्यू आहे याच्यामध्ये. बाकी आपण इंडियन मार्केटचं चेकआउट करू, त्याच्या आधी थोडंसं बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी थोडीशी डल टू साईडवे वाटते. ओके, तर रेट कट जर का झाला असता तर याच्यामध्ये पण चांगलं रिॲक्शन आली असती, बट रेट कट नाही झाला, त्याच्यामुळे थोडंसं साईडवे रेंज बाउंड दिसत आहे. आणि इथं जरी वरती जरी गेला तरी ऑलमोस्ट हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जो की 57,500चं लेवल आहे. ठीक आहे, तर हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तर थोडंसं कन्सॉल्टेशन दिसतं आहे. IT बघायला गेलं तर IT जसं आपण डिस्कस केलं होतं लास्ट टाईम, आपण असं डिस्कस केलं होतं 29,500च्या वर जर का राहिला तर याच्यामध्ये चांगली मूवमेंट दिसते. इथून चांगली मूवमेंट आपल्याला व्हर्टिकल बघायला भेटते. थोडंसं कन्सॉल्टेशन किंवा थोडंसं एक पुल डाऊन यायचे चान्सेस जास्त आहेत. बट जो डीप येईल तिथं परत बाईंगचं प्लॅनिंग राहू शकतं. तर बाईंग समथिंग इथं गॅप पेंडिंग आहे 29,500च्या आसपास. तर इकडं जर का आला तर इकडनं एक पुलबॅक किंवा इथं पण गॅप आहेत बारीक बारीक. ओके, तर ते पुलबॅक बाईंग साईडला जायचे चान्सेस जास्त दिसत आहेत ITमध्ये. तर ओव्हरऑल निफ्टीमध्ये जर आपण बघायला गेलो तर काय पॉसिबिलिटी आहे, तर निफ्टीमध्ये सिम्पल थोडंसं साईडवे टू रेंज एक्सपेक्ट करतो आहे. गॅप अप होऊन साईडवे झालं आहे, अगेन गॅप अप होऊन साईडवे झाले. आज ते जरा फ्लॅट ओपन झाला होता, बॉटमला डाऊनला आला, अगेन वरती गेला. डेटा काल मी सांगितलं होतं की डेटा बाय ऑन डीप सांगत होता, सेल ऑन राईस सांगत होता. तर तशा प्रकारे ह्याच्यामध्ये दिसते. आता आज काय ह्याच्यामध्ये दिसतं आपल्याला डेटा, तर डेटा पण सेम दिसतो ह्याच्यामध्ये, सेल ऑन राईज आणि बाय ऑन डीप. ओके, ते दोन डेटा आहेत. जर का ह्या ठिकाणी आला जे की 24,500 पासून 24,531, इथं जर का कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला किंवा फेक ब्रेकआउट दिसला तर माझ्यासाठी याच्यामध्ये डाऊन साईडचा प्लॅन राहू शकतो. हा जो एरिया आहे थोडासा वेट अँड वॉच, हा जो एरिया आहे हा वेट अँड वॉच राहील कंप्लीट. इथं सॅडवे मोमेंटम एक्सपेक्ट करतो आहे. पण सपोज डाऊन साईडला आला आणि इकडं जर का मला फेक ब्रेकडाऊन दिसला किंवा पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर मी अपसाईडचा विचार करू शकते. सिम्पल जास्त मोठा गॅपअप जर का झाला सोडून द्यायचं पहिले 1 आवर.
ओके. तर त्याचं रेंज आहे 1% किंवा 0.8%च्या अबाऊ. आणि जर का इकडं आला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर डाऊनचा व्ह्यू आहे, फेक ब्रेकआउट दिसला तर डाऊनचा व्ह्यू आहे. ह्या एरियात वेट अँड वॉच आणि ह्या एरियात रिव्हर्सल प्लॅनिंग आहे. अदरवाईज ह्याच्या पण खाली कुठं गेलं तर नेक्स्ट स्ट्रॉंग सपोर्ट जो येतो तो येतो 24,000 ते 24,040. तर इकडं चान्सेस कमी आहेत, बट इकडं आला इकडनं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तरी पण अपचा प्लॅन आहे. ठीक आहे. तर असं आहे पूर्ण लेवल. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला क्रिप्टोमध्ये किंवा गोल्डमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, बट चांगला प्लॅटफॉर्म पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही सिम्पल डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आपला इथं नंबर आहे. ओके. तर इथं तुम्ही इथं लिंक्स आहेत, FIO रजिस्टर प्लॅटफॉर्म आहेत, हे सेफ आहेत. ओके. UPI ह्याच्यामध्ये ह्या तिन्हीमध्ये तुम्ही UPI थ्रू पेमेंट ॲड पण करू शकता, विड्रॉ पण करू शकता. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये FIO रजिस्टर असल्यामुळं. तर याच्यामध्ये Pi42 आहे, शार्क एक्सचेंज आहे, डेल्टा एक्सचेंज आहे. तुम्हाला कशामध्ये अकाउंट ओपन करायचं आहे त्यातून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. ठीक आहे. आणि टेलिग्राम चॅनल जर का तुम्हाला जॉईन करायचं तर इथून तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता. व्हिडिओला ओके लास्टपर्यंत जरूर बघा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.